टाटा मोटर्सने 28 मे रोजी 4,69,000 रुपयात टियागो ईव्ही लॉन्च करून धमाका केलाय। सर्वात स्वस्त ईव्ही म्हणून मिरवत असणाऱ्या MG कॉमेटला मागे सारत टियागो ईव्ही झाली आहे भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार। आणि आता 2026 मॉडेल मध्ये टाटाने टियागोचे पूर्ण रूपच बदललेलं आहे। फ्रंट पासून सुरुवात केली तर नवीन LED हेडलॅम्प, शार्प DRLs, नव्या डिझाईनचा बंपर आणि बंद ग्रिल डिझाईन यामुळे कार खूपच प्रीमियम दिसते। साइड प्रोफाइल मध्ये नवीन अलॉय व्हील्स आणि ब्लॅक फिनिश दिलेली आहे। मागच्या बाजूला कनेक्टेड LED टेल लॅम्प्स आणि नवीन बंपरमुळे ही कार आता जुन्या टियागो पेक्षा खूपच मॉडर्न वाटते। इंटेरियर मध्ये देखील मोठे बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात। नवीन फ्लोटिंग टच स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 2 स्पोक्सचं अगदी नवीन स्टेअरिंग व्हील, रियर AC व्हेंट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि अनेक प्रीमियम फीचर्सने ही छोटी ईव्ही आता लोडेड आहे। पण खरी गोष्ट सुरू होते तेव्हा जेव्हा आपण व्हेरियंट्स आणि बॅटरी ऑप्शन कडे बघतो। 2026 टियागो ईव्ही मध्ये 3 मुख्य व्हेरियंट्स येतात, स्मार्ट, प्युअर प्लस आणि क्रिएटिव्ह, आणि यामध्ये 2 बॅटरी ऑप्शन्स उपलब्ध आहेत। सर्वात आधी बोलूयात 19.2 किलोवॉट आवर म्हणजे मीडियम रेंज बॅटरी बद्दल। ही बॅटरी स्मार्ट आणि प्युअर प्लस या व्हेरियंट्स मध्ये मिळते। या व्हेरियंट मध्ये जी मोटर दिलेली ती 60 bhp पॉवर आणि 110 Nm टॉर्क प्रोड्यूस करते। कंपनीच्या दाव्यानुसार या मॉडेलची रेंज 226 किलोमीटर पर्यंत जाते, जी की IDC आहे। शहरातील रोजचा वापर, ऑफिस कम्यूट, कॉलेज किंवा फॅमिली रनिंग साठी हा ऑप्शन पुरेसा ठरू शकतो तुम्हाला। स्मार्ट व्हेरियंटची किंमत 6,99,000 रुपयांपासून सुरू होते, तर प्युअर प्लस व्हेरियंट 8,49,000 रुपयांपर्यंत एक शोरूम किमतीत मिळते। आता येतो लॉंग रेंज म्हणजेच 24 किलोवॉट आवर बॅटरी पॅकचा पर्याय। ही बॅटरी प्युअर प्लस आणि क्रिएटिव्ह व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे। यामध्ये जी मोटर दिलेली आहे ती आहे 74 bhp पॉवर प्रोड्यूस करणारी आणि 114 Nm टॉर्क देणारी। कंपनीने 285 किलोमीटरची क्लेम रेंज दिलेली आहे, म्हणजे लॉंग ड्राईव्ह, इंटरसिटी ट्रॅव्हल आणि जास्त रनिंग असणाऱ्यांसाठी हा पर्याय एक योग्य चॉईस ठरू शकतो। 24 किलोवॉट आवर प्युअर प्लस व्हेरियंटची किंमत 9,49,000 रुपये आहे, म्हणजे एक शोरूम आहे। तर टॉप क्रिएटिव्ह व्हेरियंटची किंमत 9,99,000 रुपये एक शोरूम इतकी किंमत ठेवण्यात आलेली आहे। क्रिएटिव्ह व्हेरियंट मध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, मोठी टच स्क्रीन, प्रीमियम फीचर्स आणि अधिक कम्फर्ट मिळतो। त्यामुळे ज्यांना फुल फीचर लोडेड ईव्ही पाहिजे त्यांच्यासाठी हा बेस्ट व्हेरियंट आहे। रंगाच्या बाबतीतही टाटाने यावेळी चांगलेच पर्याय दिलेले आहेत। पँगॉंग पल्स, सोबो सर्ज, डायटोना ग्रे, प्रिस्टाईन व्हाईट, प्युअर ग्रे आणि देहरादून ड्यू असे नवीन कलर ऑप्शन्स आता ग्राहकांना याच्यामध्ये मिळणार आहेत। चार्जिंग बद्दल बोलायचं झालं तर टाटाने यामध्ये AC आणि DC असे दोन्ही चार्जिंगचे सपोर्ट दिलेला आहे। 30 किलोवॉट आवर DC फास्ट चार्जर वर ही कार साधारण 35 मिनिटात 10 ते 80% चार्ज होते। घरच्या चार्जिंगची देखील सोय कंपनीने दिलेली आहे, तिथे देखील तुम्हाला वेगवेगळे चार्जर पर्याय उपलब्ध करण्यात आलेले आहेत। यावर्षी आणखी एक मोठा हायलाइट म्हणजे बॅटरी वॉरंटी। 24 किलोवॉट आवर व्हर्जन साठी टाटा मोटर्सने लाईफ टाइम अनलिमिटेड किलोमीटरची बॅटरी वॉरंटी जाहीर केलेली आहे, म्हणजे 15 वर्ष अनलिमिटेड किलोमीटर। ईव्ही खरेदी करताना बॅटरी बाबत जी सर्वात मोठी चिंता असते ती कमी करण्याचा प्रयत्न कंपनीने इथे केलेला आहे। आता बोलूयात त्या व्हेरियंट बद्दल, म्हणजे 4,69,000 रुपयांच्या व्हेरियंट बद्दल, म्हणजेच बास व्हेरियंट बद्दल। अनेक लोकांना वाटतं की टियागो ईव्ही फक्त 4,69,000 रुपयांमध्ये मिळते, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी। ही किंमत बॅटरी ॲज अ सर्व्हिस म्हणजेच बास मॉडेल अंतर्गत आहे। यामध्ये तुम्ही कार खरेदी करता पण बॅटरी वेगळ्या सबस्क्रिप्शन किंवा वापराच्या मॉडेलवर घेता, त्यामुळे सुरुवातीची किंमत कमी दिसते। पूर्ण बॅटरीसह कार घ्यायची असेल तर 6,99,000 रुपयांच्या किमतीपासून ही गाडी सुरू होते। आता बास मध्ये जी 4,69,000 रुपयांमध्ये कार मिळते, म्हणजे तुम्ही इथे 2,30,000 रुपये अपफ्रंट कॉस्ट सेव्ह करता। पण बास मध्ये तुम्हाला ₹2.60 पर किलोमीटरला रेंटल द्यावं लागतं। बास ही सर्व्हिस त्यांना परवडेल ज्यांना इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे पण गुंतवणूक कमी ठेवायची। याशिवाय बॅटरीच्या लाईफ बद्दल टेन्शन आहे तर तुम्ही बासमध्ये टियागो घेऊ शकता। पण जर तुमचं रनिंग खूप जास्त असेल, वारंवार लांब पल्ल्याचा प्रवास असेल किंवा चार्जेस बाबत अजूनही तुम्हाला शंका असतील तर निर्णय घेण्याआधी तुमच्या वापराचा नीट विचार करणं गरजेचं आहे। एकंदरीत पाहिलं तर नवीन डिझाईन, अपडेटेड इंटेरियर, 2 बॅटरी पर्याय, लाईफ टाइम बॅटरी वॉरंटी आणि आक्रमक किंमत यामुळे 2026 टाटा टियागो ईव्ही ही भारतातील एक एंट्री लेवल ईव्ही सेगमेंटमध्ये मोठा गेम चेंजर ठरू शकते। तर तुमच्या मते टाटा टियागो विथ बॅटरी किंवा विदाऊट बॅटरी म्हणजे बास मध्ये परवडते? कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्ही पेट्रोल कार सोडून ईव्ही घेण्याचा विचार करत आहात का ते देखील सांगू शकता। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला फॉलो करू शकता। जय महाराष्ट्र।